खानापूरमध्ये आहे मित्रांनो. सुमारे 1 तासभर हा कंपाऊंडवरती साप बसून आहे. पावसात ऊन वगैरे पडत असेल तर असे कंपाऊंडवरती साप बसू शकतात. सापाच्या जातीवरती स्वभावावरती भरपूर काय अवलंबून असतं आहे. सुमारे तासभर हा साप इथं बसून होता. सिच्युएशन अशी होती की कुठल्याही क्षणी त्याकडेला जाऊ शकतो किंवा हा इकडे उतरू शकतो आहे. पण बघणाऱ्यावरती पण अवलंबून असतं आहे. आणि यासाठी सापाची माहिती असणं त्याचबरोबर अभ्यासणंही महत्त्वाचा आहे. आणि हा काहीतरी थोडं खाल्लेला पण दिसायला आहे. आणि तसा हा वेरुळा जातीचा साप आहे. पण साप आम्ही लवकर आल्यावर सापडतो असं काही नाही, लक्षात घ्या. तर तुम्ही जवळचा फोन सोडून हा आलो पकडायला. पण सापामध्ये कधीच काय सांगता येत नाही. आपण मात्र बघणारे लोक व्यवस्थित बघत थांबला, हाय ती परिस्थिती मेंटेन ठेवला तर साप पकडता येऊ शकतो. तसा हा रागीड साप आहे. खरं तर गडबड असल्यामुळे मी ग्लोव्ज न घालता ह्याला पकडलं तरीही तो चावत नाही आहे, हे तुम्ही समजू शकता. चेकर्ड किलबॅग ह्याच्यावरती तुमच्या त्या डिझाईन बघून तुम्ही ओळखू शकता. आणि पाणथळ ठिकाणी बेडूक खायल्यावर आपल्या आजूबाजूला येऊ शकतात. पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिवस आणि रात्र फिरणारा सर्वात जास्त अंडी म्हणजे अजगरानंतर हा घटणारा साप आहे. वेरुळा मराठीत म्हटलं जातं. चेकर्ड किलबॅग असं हे जात आहे, लक्षात घ्या. हा अतिशय रागीड सापामध्ये एक साप आहे, पण बिनविषारी असतो आहे. या सापामध्ये आश्चर्य म्हणजे हा विषारी नाही आहे, बिनविषारी आहे. पण असा एक साप आहे की या सापानं चावल्यानंतर थोडीशी जास्त आग पडू शकते. धन्यवाद.